म्हणून तुमच्या नजीकच्या काळामधले काही महिन्यातले जर तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघितले, मागे सिक्युरिटीचा अधिकारी असतो उभा, तो सुद्धा त्यांचा विश्वासू, त्याच्या हातामध्ये काचेची बाटली असते आणि ती काचेची बाटली अशीच नसते, ती बऱ्याच वेळा चेक केलं जातं आणि त्यानंतर त्यांच्या हातामध्ये ती बाटली असायची. मग दादा प्लॅस्टिक बाटलीवरनं दादा या बाटलीवर का आले असाही प्रश्न पडतो. जेव्हा माझ्या एका मित्राली हेलिकॉप्टर घेतलं होतं, मी दादांना सांगत होतो, दादा माझ्या मित्राला एक हेलिकॉप्टर घेतलंय. म्हणलं चांगला आहे, तो तुझा विश्वासू आहे का? म्हणलं हो आहे. मग त्याचंच हेलिकॉप्टर तू वापर, बाहेरून तू घेऊ नको. आम्ही आत्ताच्या काळामध्ये बरंच काही वेगळं ऐकलेलं आहे. आता ह्याच्यातून ते मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होते मला तर ते काय माहीत नाही. दादानी त्यांच्या काही जवळच्या लोकांना, ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे, चांगला व्यवसाय आहे, त्यांना सांगून सांगितलं होतं की पुढच्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला विमान घ्यावं लागेल आणि ते विमान तू घे, म्हणजे मला ते वापरता येईल. हे का ते काय बोलत होते, कसं काय, शेवटी आत्ता दादांबरोबर झालेले काय सगळे संभाषण हे तिथं माझ्या ध्यानामध्ये त्या ठिकाणी एका टेप सारखे तिथं पळत